नमस्कार, मी प्रथमेश प्रवीण नाईक. आजची व्हिडिओ अत्यंत नाजूक व गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी बनवत आहे. तर सध्याच्या काळात AI हा खूप वेगाने जगभरात प्रसिद्ध होत आहे. मग तो शाळेच्या अभ्यासात असू द्या, ऑफिसमध्ये असू द्या, शिक्षणात असू द्या कुठे किंवा इतर काहीमध्ये. पण एक 10 वर्ष पूर्वी बघायला गेलो तर इंटरनेटचा मूळ वापर फक्त सोशल मीडिया आणि तेव्हाच्या काळी तर जास्त करून फेसबुक किंवा मग बेसिक ब्राउझिंग असू द्या, काही सर्च करायचं असेल, एकदम बेसिक ते त्यासाठी वापरला जायचं. पण आताच बघायला गेलं तर इंटरनेट हा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. मग ते सोशल मीडियासाठी का होईना, रील्ससाठी मेन का होईना, यूट्यूबसाठी का होईना, कार्यक्रम ऑनलाईन बघता येतात आपल्याला त्यासाठी का होईना, छोट्या छोट्या कामासाठी आपण आज इंटरनेटचा वापर करत आहोत. आपण आपल्या बुद्धीचा वापर न करता AI वर इतके अवलंबून झाले आहोत की छोट्याशा छोट्या कामात म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असू द्या किंवा मग काही आपलं काम असू द्या, त्याला सोप्या पद्धतीने कसं करता येईल त्यासाठी आपण AI, ChatGPT, Google Gemini जे काही आहे त्याचा आपण भरपूर वापर करत आहोत आज. पण ही तर झाली AI ची काही माहिती लॉकडाऊनच्या आधीची व लॉकडाऊनच्या नंतरची. पण प्रश्न हा आहे की काय AI लेखकांना रिप्लेस करू शकतो का? तर माझं असं मत आहे नाही. AI लेखकांना रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यावर एकच छोटंसं लॉजिक आहे आणि मी हे लेखक म्हणून नाही म्हणत की AI आमचा जॉब जो आहे लिहिण्याचा तो घेऊ शकतो किंवा मग रिप्लेस करू शकतो. हा, तुम्ही सध्याच्या काळात बघू शकता की आपण छोट्याच्या छोट्या गोष्टीसाठी AI चा वापर करतो. मग तो कुठलाही पॅराग्राफ का लिहायचं होईना, हिंदी, इंग्लिश, मराठी किंवा इतरही भाषेत आपण AI चा वापर करतो. पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला AI नाही देऊ शकत, ती म्हणजे भावना, जी फक्त एका माणसामध्ये असते, जी फक्त एका लेखकामध्ये असते, जी तुमच्यामध्ये असते, जी माझ्यामध्ये असते. ती भावना, त्या भावनांनी लिहिलेली कविता असू द्या, त्या भावनांनी दिलेले उत्तर असू द्या किंवा एसे असू द्या, काही असू द्या, AI तुम्हाला सगळं लिहून देईल, फक्त त्यात भावना नसेल. तुम्ही तुमच्या प्रेयसीला कविता लिहाल, छोट्या छोट्या ओळी लिहून द्याल AI ने, पण त्यात भावना नसेल. कारण एक लेखक जो मनुष्य आहे आणि AI जो रोबोट आहे त्यांच्यात एकच फरक आहे, ती म्हणजे भावना. ती भावना त्या AI मध्ये येणं अशक्य आहे, जे मला असं वाटतं. बहुतेकांचे मत वेगळे सुद्धा असू शकतात. पण माझ्या मतानुसार AI हा लेखकांना रिप्लेस नाही करू शकत. कारण लेखकांचा हा काही जॉब नसतो अच्छा. की एक टेम्पररी काळात काम केलं, टेम्पररी वेळात काम केलं आणि झालं. यांचं हे काम 24/7 आणि ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता ॲज अ लेखक माझं कसं आहे, मी जिथे कुठेही जातो, मग ते फॅमिली गॅदरिंग्समध्ये असू द्या, मित्रांशी भेटणं असू द्या, हे सोपं नसतं. बात तो सही है. ते तुम्हाला मी आधी पण सांगितलं की तुम्हाला शांत डोक्याने सगळीकडे लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता पाहिजे. ते पहिलं कारण लेखक बनायचं, पहिली स्टेप लेखक बनायचं. कुठलाही प्रसंग आठवला, कुठलाही प्रसंग किंवा तुम्ही आता जे अनुभवता माझी ही व्हिडिओ बघून, त्यातून काय तुम्हाला कुठलीही भावना तुमच्या मनात येत आहे, ते जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही लेखक. आणि तेच लेखक करतो. तो बघतो, तो ऐकतो, पण बोलत नाही, तो लिहितो. तो बोलण्याऐवजी लिहितो. एवढाच फरक आहे एक सामान्य माणसामध्ये आणि एका लेखकामध्ये. तो जास्त बोलत नाही, फक्त ऐकतो, बघतो आणि लिहितो. एकदा तर लिहून बघा. आता जे तुम्ही अनुभवताय ते फक्त लिहा, रफली लिहा. आणि तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणजे समजा आता तुमचं कोणासोबत बिनसलंय तर ते का बिनसलंय ते आधी लिहा. आता काय करू शकतो ते लिहा. हे प्रश्न लिहा आणि त्याची उत्तरं त्याच्या खाली लिहा. AI ला नका विचारू. AI तुम्हाला तेच सांगणार जे त्याला एका माणसाने सांगितलं, जे गुगलमध्ये किंवा कुठेही जगभरात माहिती तुम्हाला देणार. पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हालाच लिहायची आहे. तर लिहिणं सोडू नका. आपण सगळे लेखकच आहोत. तर एक कन्क्लुजन लाईन म्हणून बोलायला गेलो तर AI चा वापर हा नियमित करा आणि तिथे खरंच गरज आहे नॉलेज अजून वाढवण्याची, घेण्याची, तिथे
तुम्ही AIचा वापर करू शकता, तुम्ही अभ्यासात करू शकता, थोडी आयडिया घेऊ शकता, पण संपूर्णपणे AIवर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. आणि हे जर तुम्ही करत असाल तर ते आता स्वतःची प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायला शिका आणि एक लेखक बना. स्वतःच्या आतल्या लेखकाला ओळखा आणि त्याला जागा करा. आणि जर तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणी व इतर कुटुंबियांसाठी कुठलीही कविता किंवा काही 2 गोड शब्द लिहून घ्यायचे तर मला DM मध्ये मेसेज करा. धन्यवाद.